नमस्कार. ट्युमिस किचन मध्ये आज मी आपल्याला ओट्सची खिचडी दाखवणार आहे. आता मी हे पॅन तापत ठेवलं आहे. त्याच्यात 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. आता प्रथम आपण त्याच्यात हिंग घालावा, पण हिंग घालताना हिंग जळून देऊ नये. हिंग घातल्यावर लगेच जिरं घालावं. 1 चमचा जिरं घेतलेला आहे, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. आता हे आपण कांदा घालून घ्यावा. हा कांदा मी एक मोठा कांदा घेतलेला आहे. आता मी मीठ 1 चमचा घेतलेला आहे, तर ते मीठ आपण घालून घेऊ, म्हणजे कांदा लवकर शिजतो. मी आता हळद घालून घेत आहे, कारण हळद आधी घातली आणि करपली तर ते स्वाद चांगला लागत नाही, म्हणून नंतर हळद घालून घ्यावी आणि मग हळद परतावी. हे वाटण करून घेतलेलं आहे. त्यात 3 हिरव्या मिरच्या, 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं हे मी वाटून घेतलेलं आहे. हे आपण कांद्यावरती परतून घ्यायचं. हे आपण जे आलं लसूण वगैरे घातलेलं आहे ते डायजेशनला चांगलं आहे. आता मी ह्याच्यात कांदा आपला तयार झालेला आहे, ह्याच्यात टोमॅटो घालून घेते. ही खिचडी वेट लॉस करणाऱ्यांसाठी पण उपयोगी पडते आणि डायबेटीज पेशंटला सुद्धा ही चालते. ही मी अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती 2 तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे आणि ती आता आपण ह्याच्यात घालून घेऊया. मूग हे पौष्टिक असल्यामुळे आणि पचायला हलके असल्यामुळे खिचडी जास्त चांगली. खिचडी हेल्दी होती. एक शिमला मिरची घेतलेली आहे पिवळ्या कलरची, एक ऑरेंज कलरचं गाजर घेतले. अशी कलरफुल भाज्या घ्यावा, भरपूर भाज्या घालाव्या, म्हणजे आपली खिचडी आणखी पौष्टिक बनते. पालक घाला, कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाज्या घाला. आता माझ्या भाज्या सगळ्या परतून झालेल्या आहे. यात जो मी हिरवा वाटाणा घातलेला आहे तो फ्रेश आहे. शक्यतो भाज्या फ्रेश वापरा. आता आपण ह्याच्यात ओट्स 1 वाटी घालून घेणार आहोत. ही खिचडी साधारण 4-5 माणसांना पुरते. हे ओट्स, इन्स्टंट ओट्स जे मिळतात ना ते वापरावे, म्हणजे लवकर शिजतात. रेग्युलर इन्स्टंट ओट जे आपण दुधाबरोबर खातो ते वापरावे. हे सगळं परतून घ्यायचं, चांगलं परतून घ्या. आता मी हे ओट्स घातल्यावर पण खिचडी चांगली परतून घेतलेली आहे. आता ह्याच्यात गरम पाणी घालावं. गरम पाणी
घातल्याने तिथे लवकर तर शिजतेच. हे बघा, 3 ग्लास गरम पाणी घालून घ्या. आता आपण ह्याच्यात 3 ग्लास पाणी घालावं आणि ते सुद्धा गरम घालावं. आता हा मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. हा ओवा घालावा म्हणजे ह्याची टेस्ट खूप छान येते. आता आपण कुकर बंद करून 3 शिट्या काढून घेऊया. आता कुकरच्या 3 शिट्या झाल्या आहेत. आपण कुकर ओपन करू. सगळी खिचडी शिजली आहे. आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. आता मी प्लेटिंग करून घेते. आता ही आपली ओट्सची खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद.